पहिल्यांदा गोवाला चाललोय आज. बघू. थंडी पैसे नाही सगळं सामान हे टाईट भरलंय सगळं. आपली बॅग काही लयच भारी येतोय राव तू याच्यात. अरे सोपं आहे का विदो आमचा. चला सांगा ट्रिप काय आहे कशी. ट्रिप अशी मस्त जायची. फक्त राहिलेला फक्त किशू आहे पण त्याची ती बॅग त्यांनी सकाळी भरतोय. आम्ही सगळे आलेलो आहे ती सगळं सामान ह्याच्यात भरलेलं आहे. आता बघू सगळे पूजेचा कार्यक्रम. फक्त अंडरपॅन्ट घेतले बदलायला. बाकी तू ह्याचा आउटफिट ठेवला रे 4 दिवस. आता गाडीत कुठं बसतोय हे सगळं ठरवायचंय अजून. मला तर वाटतंय मी आणि अथरच तिकडे जाणार. सिस्टम करते हुए जाएंगे कोल्हापुर तक. उसके आगे देखेंगे क्या होता है. तू दे प्रतिक्रिया. हा दे ना. नेक्स्ट टाइम में खुशी का माहौल है सब खुश है. हा हिंदीत बोलायचं होतं विदू तू सांग थोडं वेळ आधी. आधीची रात्रीची उतरली. मला एक ह्या ट्रिप मध्ये पाहिजे की भांडण नाही होऊ आणि कोणी रडू नाही. फक्त एवढं एक पाहिजे. बाकी मज्जा तर होईल. कशी तरी मेळ लागलाय ट्रिपचा बरं का. पहिल्यांदा मी मराठीत रेकॉर्ड करतोय माहिती का. ह्याच्या आधी कधी मी मराठीत व्हिडिओ बनवले नव्हते. जे निघते इंग्लिश हिंदी मराठी कन्नड. कन्नड कशाला काढायची. लांब होतो ना काल तर बिलकुलच दिसत नव्हतं. आमचे आधारस्तंभ राहिले. लक्ष गेलं म्हणून दिसलं. हा म्हणजे असं लांब नाही एखाद्याला येईनातच. कळणार पण नाही ते. काय ढग येतात बघ ना माग. तेच बोलतोय मी तुला. प्रज्ञा कसं वाटतंय. अरे का रे सांग ना. निघाले तुम्ही चाललेले आता जाऊ बॉयज ट्रिप ओनली. ऑल्ट काय होतंय काय. ट्रॅक्टर कसं काय चढत असते. मोठा माणूस झाला का लय मजा लागा करणार आहे सर आम्ही चालू काय आमचा तसं कधी सरांना फीचर त्याला कगड द्यायचं. अण्णा काय मग तुम्ही आधी तयारी करा. मला घेऊन आली मला अण्णाला हाफ चेटी घेऊन तिकडे सोडा. वगैरे घेऊन सर तुम्ही जाऊन आला आम्हाला सांगा काय पुढे फिरायचं काय. आमचं नाही ते सगळं माहिती. सर लांब लांब गेली. थायलंडला बी गेली. मनात गेली तर कुठे गेले. थायलंडला गेली. थायलंडला विमानाने. नाही नाही तुम्हाला व्हिडिओत घेतो. कोल्हापूर 10-12 किलोमीटर. किती किलोमीटर राहिले कोल्हापूर. कोल्हापूर किती किलोमीटर राहिले. 40 किलोमीटर. अयो असंच पागळ काहीतरी पोलिसाच्या गाडीवर जाऊन करायचं ना. अरे एक माग ठेवली होती आम्ही त्याची मेन गाडी. त्यांच्या गाडीच्या मध्ये बाजूला बाजूला त्याला पुढे जाऊ द्या. त्याला पुढे द्यायला वळाले परत ते काय फक्त ट्रॅफिक सांग ना मास. चला कसा त्यांना फोन लावू. तर आता कोल्हापूर राहिलंय 20 किलोमीटर आणि तिथून पुढं दर्शन घ्यायचं महालक्ष्मीचं. आजचे दिवस राहायचं आणि रात्री झोपायचं. मार्को पिक्चर पाहायचंय. पिक्चर पाहिजे आहे. मग पाहायचंय ठरलं आम्ही थिएटर सगळं बघू. कुठलं थिएटर आहे. मार्को आयनॉक्स थिएटर बघू. नाही मला ये जेवण या दिवाळी. आमचे छोटे सेट आयटम नाही सांगा ना. आयटम नाही सांग ना आपली आज शेट डॉन करत नसले ना आज तुला. दिल्लीच्या चोर बाजारातून आणलं काय. त्या दिवशी आपण जारात नाही. मला पण दे ना. खिशात अजून टाक ना. एक काय टाकतो चांगलं. एकच टाकायचे असतात बावटा. दर्शन आम्ही दर्शन करायला चाललोय अंबिका माता मंदिर मध्ये. तुळजाभवानी आमचं कुलदैवत. चलो देवाशिवाय पर्याय नाही.
दुपारी 3 नंतर हॉटेल बंद होते. आता प्लॅन असा आहे की जेवायला जायचं, जेवण झाल्यावरती पिक्चर बघायला जायचं आणि पिक्चर बघून आल्यावरती झोपायचं आणि उद्या सकाळी गोवा निघायचं. आता सध्या कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर झाल्यानंतर उद्या सकाळी 6-7 वाजता निघू गोवासाठी. मॅकडॉनल्ड्स मध्ये आलोय, बर्गर खाऊया. तुम क्या खाओगे? फ्राईज, बुर्गी अन्ना चिकन. बर्गर खाय का? काय तुला काय I trust only Jussi bhai because he is the game changer of our team. हा पिक्चर आहे मार्को. हा मार्को. त्यात सगळ्यात मोठी चूक आयुष्यात, सगळ्यात मोठी चूक जी केली त्या पिक्चरला येऊन बसलो. असला थर्ड क्लास पिक्चर बघितला नव्हता आयुष्यात. हे सांग, 120 रुपयाचं तिकीट दिलंय पण आई पण सांगतो सायकायट्रिस्टकडे लाख रुपये घालवाय लागतील. एवढं बेकार पिक्चर आहे. मी थिएटरला आणि डायरेक्टरला खरं सांगतो रडू येतंय. काय पिक्चर होता राव हा बाई. म्हणजे परत लावायला लावला काय. चूक आपली नाही रे, आपल्या बरोबर जे माणसं वावरतात ना, जे असल्या भंगार पिक्चर बघायला घेऊन येतात आणि मजा येते त्यांना. खरंच मी तुम्हाला सांगतो, पिक्चर बघायला जाऊ नका प्लीज. अण्णा असला भंगार पिक्चर, तो पिक्चर बघितल्यावर काही पण पिक्चर जग पाण्यात चालले, पाण्यात. आता गोवाला निघालोय, कोल्हापूरमध्ये दुसरा दिवस आहे. आता बघू, सगळ्यांचं आवरलंय, सगळे लेटच चालू आहेत सध्या तरी. लवकर उरकायला पाहिजे होतं सगळ्यांचं, पण सगळे लेट आहेत. कारण की टायमिंगची व्हॅल्यू कोणाला येतं, टाइमचं कोणाला पडलंय नाही. अजून मेन माणूस तर गाडी चालवणारच आवरतोय, तर काय म्हणायचं आता. अजून आवरलंच नाही कुणाचं. हे बघा स्लो आहे. मी संपन्न पण सर चल गाडी स्टॉप. किती गोवाला किती लांब राहिलंय? इथं मस्त अशी मगर दिसली. मगर होती का खरंच? क्रोकोडाईल बघायची का? कसे व्ह्यू गोवा. आता आमचं एअरबीएनबी इथून किती किलोमीटर लांब आहे? 50 किलोमीटर असेल ना, 50 किलोमीटर लांब आहे. अगदीच. माझी व्हिडिओ काढणं मागणं चालतं. काढली. Welcome to Goa, Singham. Wow. चेक इन झालंय. लेट्स स्विम बॉयज. आता बर्गर फॅक्टरीला जायचंय ना, एकाच गाडीत चाललोय आपण. कुठे जायचंय? ज्यूस पिला दो. बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मोस्ट काहीतरी म्हणलेला, गांजेच काहीतरी म्हणला होता. नाही. आय हॅव टेकन अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड मोस्ट स्टँडर्ड गांजा. गांजाला कसं गंजा म्हणलं गंजा.
अरे तो बाहेर आला की असं थम्स वगैरे करायला लागला ओके ओके म्हणत इकडे नाचायलाच लागलं तो खुशीने अरे ते पुढचा बाबा पण बचाळा होता तो पण हसायला लागला त्याकडे अरे ती आपली इंडियन त्याला काय मस्त कंडून त्याच्या बरोबर त्याला एटीएम मध्ये पाठवला होता पैसे काढायला ते म्हणलं त्याला मी म्हणलं फॉर व्हॉट पर्पज यू कम हिअर ते म्हणला फॉर मनी म्हणलं कुणी पाठवलंय तुला म्हणलं हु सेंड यू टू म्हणजे दॅट टू गाईज म्हणलं याला बरोबर म्हणलं फुल टोपी टाकलेली याला म्हणलं आता काही काळा होता रे पण सेम मग हा बेकन नाहीये रिव्ह्यू चांगलं आहे घेऊन बघ नाही ते एखादं दारू होती पण ती नाही घेतली चांगली ना ए व्याजाचं कुठं आहे बेस्ट वन उद्या तुम्ही जरी नाही ना खाल्लं तुला माहिती मी काल काय म्हणलं कोणाला खायचं तरी खा मी जाऊन बसणार आमचं पण वाईट पैसे देतो आम्ही चिंचुकी नाही देत आमचा विषय खोले म्हणायचे उद्या आहे ना अण्णा आजचा दिवस माफ कर उद्या तुम्ही बी बेर देत नाही उद्या मी म्हणणार ही पाहिजे मी काल कसं म्हणलं भाऊ मला मटण खायचंय तुला यायचंय नाही माझा आज मंडेला प्रॉब्लेम रिव्ह्यू चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह नाइस वन असं वाटतंय भारी सनसेट आहे खूप भारी सनसेट चले कॅमेरा धरवे माझ्या ब्युटिफुल आता इतका भारी सनसेट पाहायला भेटणार आहे मला तोडच नाही अरे इथं यायला पाहिजे होतं आपण ह्या कॅफे मध्ये मी काय म्हणतो चप्पल काढा चप्पल काढ के एक नंबर सनसेट आहे का नाही भैया झूम कर ना कसं आहे का नाही अरे तिथं डेंजर झोन आहे त्याला काय आहे का नाही रे त्याला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्याला पावता येत नाही काय चालू आहे पहिले घाण नाही होती जर आपण चप्पलवरच चाललो असं नका नाचू थोडा एस्थेटिक वागायला का दिगू तुझी डबल चेन दिसते खाली काय करता आता जेव्हा बीचवर फिरतो ना आमच्यावर माझे पण सगळे भाऊजे आहेत ना ले फोटो मध्ये व्यस्त झालेले आहेत बघतच नाही मी जेवढं व्लॉग करत नाही तेवढं ते फोटो काढते ते दर 5 मिनिटाला फोटो दर फोटो 5 मिनिटाला एक कपल तर असं होतं पूर्ण वेळ फोटोतच होतं बघा ना तो सनसेट किंवा काय अरे एवढं चांगलं दिलं बघा ना फोनच्या बाहेर या